नमस्कार मित्रांनो, तर आज एक खूप भारी आणि खूप छान कंटेंट तुमच्यासाठी घेऊन येणार आहे मी। रंदे भैया शेळीपालन फार्मवरती तुम्ही आतापर्यंत चांगले व्हिडिओ शेळ्यांचे आणि औषध पाण्यांचे सगळेच व्हिडिओ बघितले आहे। आज थोडासा वेगळा व्हिडिओ घेऊन आलो। चला तर मग माझ्यासोबत आता एक बाबा आहे, तरुण बाबा आहे चांगले माझ्यासारखेच, त्यांच्यासोबत थोडंसं बोलूयात। त्यांच्या शेळ्या वगैरे आहेत तिकडं। नमस्कार बाबा। नमस्कार। तुमचं नाव सांगा बाबा। लक्ष्मण एकनाथ मोकाटे। लक्ष्मण एकनाथ मोकाटे। किती वर्षापासून आहे बाबा आपला व्यवसाय? व्यवसाय काय नाही, आपण असं 10 वर्ष झाले। 10 वर्ष झाली म्हणजे असं जुना परंपरागत नाही बा? जुना परंपरा काय आमचे आता जनावर म्हणजे बैल ढोर राहत होती, पण मग आता हे आता शेळ्या केल्या। काय कारण बरं याच्या माग? काय नाही कारण, आता आपलं दुसरं कामच होत नाही ना। बरोबर आहे, म्हणजे दुसरं काम बी नाही होत आणि याच्यात मोबदला वगैरे व्यवस्थित भेटतो। हा व्यवस्थित काही कामाला होतं एवढं तेवढं, आता तेच काय माग पुढं होतं बा। कोणत्या बकऱ्या बरं आपल्याकडे आता? आता आपले मित्रांनो, आता हे तुम्ही जे बघू शकता गावरान काही क्रॉसिंग मधल्या बिटल वगैरे बकऱ्या आहेत बाबाकडे, म्हणजे जबरदस्त क्वालिटीचं आहे बघा। बिटल क्रॉस का म्हटलो तर हे बघा, व्हाईट आईज मध्ये असं थोडंसं क्रॉसिंग मधले बोकड वापरून बाबांनी तयार केलेली ब्रीड। आता बाबा या काही विकत घ्यायले का कशा आहे? विकतच घेतलेलं आहे। हां। आता तुम्ही बोलता बोलले की मी शेळ्या विकल्या, म्हणजे किती शेळ्या होत्या तुमच्याकडे? किती? माझ्याकडे 10 शेळ्या होत्या। हां हां। परत घेऊ वाढून, आता हे पाठी ठेवलंय म्हणजे वाढतीनच ते आहे का? हा, पाठी ठेवल्या म्हणजे वाढत असते। आता किती आहे सध्या? आता सध्या काय 5 बकरे आहे, बकरा 8 आहे। 5 बकऱ्या आणि बकरा 8। वर्षातून 2 झोपे घेत्या का? हा 2 झोप। हा, म्हणजे 8 महिन्याला 1 झोप होतं बरोबर? हा 8 महिने। मोठा बोकडे वापरते की याच्यातलाच ठेवते आता? नाही, मोठा वापरतो ना, पण आता हे आता सध्या लहान आहे। आता आमच्याकडे मोठं होतं, आम्ही विकलं आता। कसं दिलं? हे दिलं सरासरी गेलं 15,000 वगैरे। आपल्या कॉन्टॅक्टमध्ये राहा, अजून चांगली किंमत मिळून देऊ तुम्हाला, काही अडचण नाही। तुमचं गाव कोणतं बाबा? आमचं गाव पालखेड आहे। पालखेड। हां हां बाबा, पालखेडचे आता जवळपास तुम्हाला सांगतो मित्रांनो, मी बी माझ्या गावापासून 4-5 किलोमीटर दूर आलेलो आहे। 5 किलोमीटर आहे। हा, आणि तुम्ही बी तुमच्या गावापासून जवळपास 4-5 किलोमीटर आहेच इकडं। हा, दोघं बी मध्यभागी मित्रांनो। आम्ही समजा आमच्या पालखेडच्या मध्ये 12-13 किलोमीटरचं अंतर आहे जवळपास। तर असं मधल्या रस्त्यानं जरी म्हणलं तर बाबा खूप दूर आलेले चारायला। तर म्हणलं मला शेळ्या म्हणजे क्वालिटी दिसल्या मित्रांनो, तुम्हाला शेळ्या दाखवतो, मग थोडीशी चर्चा आपण बाबासोबत करूयाच। गाभण एक बाबा आता? हा गाभण। आता ही गाभण बकरी मित्रांनो बघू शकता, गावरान आहे पण प्युअर गावरान शेळी। पण बघा किती गोल्टी आणि किती जबरदस्त शेळी आहे बाबा। तुमच्या सगळ्या शेळ्या जर बघितल्या ना, एकदम अशा नळनळ करत्या, याच्या मागं कारण काय? कारण म्हणजे आता जसं व्यवस्थित असलं तर पैसा बी जास्त मिळतो। हा ना? हा, मग म्हणजे आता कसं आहे, भंगार वापरल्या तर मग ते पैसा बी तसंच मिळणं आहे का नाही? बरोबर आता नाही कसं राहतं, बरेचसे लोक आहे ना नवीन व्हिडिओ पाहून काय करते, डायरेक्ट एक कट्टी स्कीम करते सरकारी, 100 बकऱ्या 50 बकऱ्या करत्या। तर मग त्याच्याबद्दल तुमचं मत काय? थोडंसं आपली सुद्धा इच्छा तीच आहे, पण मग असं हळूहळू एकदम नाही जाता येणार। नवीन आहे आपला व्यवसाय। बरोबर आहे, लोकांकडे कसं पैसे आले की लगेच पैसे आले का मग नवीन आम्ही आता विठ्ठलचे आणणार आहे, पण मग ते थोडं दमानं आणणार नाही। हाय बाबा, तुमच्याच बकऱ्या खूप भारी आहे, याच्यातच चांगला बोकड ठेवून तुम्ही करावं। नाही बोकडा चारा पाण्याची कशी सुविधा आहे बरं आपली? आता चारा पाणी आम्ही घरी काही नाही करीत, म्हणजे यांना आता असं रानात चरून गेलं का त्याच्यावरच असतं, म्हणजे दिवसभर पूर्ण दिवसभर चारायचं, मग संध्याकाळी काय खातं बी नाही द्या। मित्रांनो, शेळ्यांच्या अंगावरली जर चमक बघितली तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल बाबाचं कष्ट किती। आता तुम्हाला थोड्या शेळ्या जवळून दाखवतो मी, म्हणजे सगळ्या बिटल क्रॉसिंग मधल्या शेळ्या ऑलरेडी आहे, आणि त्याच्यामुळं शेळ्या अशा क्वालिटी आणि लपलप करत्या। चांगल्या क्वालिटीच्या हायटेड शेळ्या आहे, मस्त आहे आणि जबरदस्त, म्हणजे
नंबर 1 क्वालिटीच्या शिरोई क्रॉस बिटल क्रॉस शेळ्या बाबांनी ठेवलेलं आहे. थोडंसं बाबा कशी खरेदी होती बरं यांची त्या टायमाला? या टायमाला आता काय ती पलीकडची ना ती बस समजा 19,000 मध्ये पडली पलीकडची. आता घ्यायची म्हणली तर आता काय माहिती आता आपण आता जास्त येईल म्हणा नाही. आता पैसे 20,000च्या जवळपास हा आहे का नाही? क्वालिटी बकरी 25,000 रुपये कधी बी लागत अशा जनावर जर घ्यायचं म्हणलं तर क्वालिटी वस्तूला क्वालिटीच दाम द्यावा लागतो मित्रांनो. आणि हाय क्वालिटीचेच पैसे होत्या. आणि शिवाय बाबांनी 1 नंबर क्वालिटी ठेवली. आता याच्यात पाठी बोकड किती आहे का 2च बोकड आहे? नाही बोकड एकच आहे का सिंगल? यो समोर बाकीच्या सगळ्या पाठी क्वालिटी बाबा. बकऱ्या वाढवायच्या बी नाही पाठीपासूनच वाढवा. हो नंबर 1 क्वालिटी. तुमचा याच्यात जुना अनुभव काय म्हणतो बरं? कसं केलं पाहिजे माणसानं काय? माणसाने ना दक्षता घेतली पाहिजे. हे कसं आहे यांना जीवच लागावं लागत जास्त करून आहे का ना? चारायचं समजा आता लांब आलं तिकडं आपण जवळ चारले असते काय मिळालं असते यांना. बरोबर आहे. लांब आलं नाही मग मिळत थोडंफार. बरोबर आहे का? बघू शकता मित्रांनो हे फक्त एका शेतकऱ्याची कष्ट आहे. जनावर हे असं तसं नसतं बनत. त्याला मेहनतच घ्यावं लागत. दिवसभर त्यांच्या माग हिंडावं लागत फिरावं लागत. पण मग बना त्या जनावर आहे ना. आता हे बघा ना आता हे काय त्यांना काय देत नाही आम्ही घरी काही खुराक बिराक काहीच नाही. काहीच नाही खुराक नाही काही नाही. ते खातच नाही काही देत बी नाही त्यांना सरकी ढेपत हे खातच नाही. आपलं फक्त बोकड विकायचं चालू आहे. बस हे बोकड काय आता लई आता हे थोडं 1-2 आहे आमच्याकडे ह्या साध्या क्वालिटीचे आहे. कमी काय केलं का मग असं चांगल्या पद्धतीच्या नाही. त्यांना बी जर दूध असलं ना तर राहून द्यायच्या. चांगला बोकड जर वापरला ना तर क्वालिटीच पिल्लं होत्या. पण मग ते थोडं जास्त लंबे जात असते मग थोडं. हा ते तर आहेच. आता आपल्या बकऱ्या नाही का? आता तुमच्या बकऱ्या पहा ना किती भारी. म्हणजे असं लंबे बकऱ्या असलं का बोकड चांगल्या जातीच ठेवला आपण बिटलचा ना तर मजबूत जनावर बनवत्या. मित्रांनो आपण किती समजा शास्त्रशुद्ध वापरलो तर बाबाचा अनुभव बघा तुम्ही. असं किती बी व्हिडिओ बघशान काय होईन पण हा अनुभव आहे की चांगलं लंबलचक जनावर असलं की त्याचे पैसेच बनत्या. किती दुधाचा असून काही असू पण जर लंबलचक असलं तर फास्ट विकलं जातं. फास्ट विकलं जातं म्हणजे त्याच्या अंगावर ताकद आली म्हणजे मग त्याचे पैसे भरपूर मिळत. समजा एक बकरू सरासरी 15-20 हजारला जातं ना. आता तुमच्याकडे समजा या मोठमोठ्या किती बकऱ्या आहे बरं? आता हे मोठ्या आमच्याकडे 5च बकऱ्या आहे. ही इकडे एक ती बारकी ती बुट्टीतली म्हणजे ती जात वेगळी. हा नाही ती गावरानच झाली आपली समजा. ती गावरानच झाली सगळ्या गावरान हे एवढे 2 तास. हा पण मग आता ते क्रॉस केल्यानंतर ती बनतच ना. असा विषय आहे बा. आपल्याला आज 2 आणायचे देऊ तुम्हाला 2 क्वालिटीचे 2 आण मग बरोबर ओरिजिनल चांगल्या क्वालिटीच्या बकऱ्या घेऊन देऊ तुम्हाला. त्याची नका काळजी करू. बाकी आता तुम्ही 5 शेळ्यापासून किती पैसे कमावते बरं वर्षाला एक अंदाजे लमसम? तारीख आता काय थोडक्यात मी नाही पहिले माझ्याकडे 5 होते ना. मी आता विकले ना मागच्या महिन्यात मग 50,000 तर थोडं आम्ही जरा एवढे मोठं नाही म्हणतो बारकी विकून टाके. किती महिन्यात विकल्या जातं आपलं बकरं? 3-4 महिन्यात विकून टाके. हे 4-4 महिन्याचीच बकरा असं नाही काही मोठं नाही. हे 6-6 महिने झाले मला. हा काही बकरं 6-6 महिन्याचे झाले. काही 4 महिन्याचे असं कमी जास्त लई ज्यादा वयाची नाही. ती क्वालिटीचीच वस्तू आहे. आता हे बकरू कितीला जातं बरं आरामशीर? आता हे बकरू ना 12-13 हजारला जाईन. आता ते पलीकडचं हा ते तर जातच त्याच्यात काही विषय नाही. आणि हे सुद्धा जात ना 10-10, 12-12 हजारला. बघू शकता मित्रांनो 4-4, 5-5, 6 तुम्ही म्हणते ना की बकरं विकत नाही विक्री होत नाही. कशी विकते बरं बाबा तुम्ही बकरं? जर अंदाज लावला आपण तर बकरं कसं विकते तुम्ही? आम्ही आता कसं आमचं जर आज म्हणजे थोडं आम्ही विकतो ना. आपल्याला जेवढी गरज लागेल तेवढं विकायचं बस असं. 5 शेळ्यापासून किती पैसे येते तरी अंदाजे? 5 शेळ्यापासून तर आपल्याला सरासरी 50-60 हजार रुपये ते यायलाच पाहिजे.
एका झोप्यात. मग वर्षाला 1 लाख रुपये आरामशीर मिळते. काय करायचं उगा रिकामा इकडं तिकडे घेऊन नाही ना. आता बाकीचे कामं बी जड कामं सोपे नाही राहिले ना आता. नाही ना. आपल्याला आपल्या जोगच काम पाहिजे ना. आणि हे लय सोपं नाही. मग फक्त फिरायचं. आपण कोणाचे त्रास नाही द्यायचं कोणाला. बरोबर. रोड आपलं गेलं आणलं फिरून झाले मग ते त्यांचं काम करते. बरोबर. ते त्यांचं काम करीत राहायचं. आपण आपलं काम करायचं. बरोबर आहे का. एवढ्या 10 वर्षात किती उत्पन्न झालं असं बरं. लमसम आता 10 वर्षात ती काय. आता कसं राहतं शेतकऱ्याचं. मला शेती भाव नाही 13 एकर. 13 एकर शेती. तरी मी हिंडतोय त्यांच्यामध्ये. म्हणजे किती एकरला भारी बरं याच्या. नाही आता हे ना खरं तर पाहायला गेलं तर 10 बकऱ्या जर असले ना तर 2 एकरला भारी किती उत्पन्न काढतो. आहे का ना. कोरडवाहू असली तर 5 एकरला बी आहे. नाही का. कोरडवाहू असली तर 5 एकरला बी नाही आवडायचं. असं कारण निव्वळ नफाच राहतो याच्यामध्ये. जरा दिवसभर जर हिंडलं तर दिवसभर हिंडायचं फक्त तेवढी तकलीफ आहे. बाकी काय नाही. तुम्हाला काय वाटतं बंदिस्त केलं तर जमन का लापडा. जमा ना. या अशा क्वालिटीच्या बकऱ्या असल्या ना या बंदिस्त केल्या तर चालत नाही. या बी चालत आहे गावरान. पण मग ते तसं आमच्या डोक्यात बंदिस्तच करायचं हे पण थोडा अजून वेळ द्या. जाऊ तुमच्यासाठी लांबी क्वालिटी बनवू ना. बनवू बंदिस्त मध्ये काय फक्त चारा नियोजन व्यवस्थित लागत. घास आमक धंद काहीतरी बदलून आता रोग राहायचं कसं करते बरं मग. नाही रोग राहायचं आहे ना. आमच्या शेळ्याला अजून कुठला आजार नाही. काही नाही ना. नाही काहीच नाही. आजार नाही काही. फक्त वेळोवेळी फक्त हे कशासाठी गोचिडासाठी औषधी करणार ते महत्वाचं आहे. नाही तर बाकी तुझ्या दुसरं कोणता आजार नाही. गोचिड वगैरे बस तेवढंच. बस तेवढंच. नाही तर दुसरं कोणतं सर्दी नाही हे नाही काही नाही काही. म्हणजे बस दिसत तुम्हाला क्वालिटी तशी नाही. बकऱ्या तर ते तुम्हाला मित्रांनो तुम्हाला बी दाखवतो मी. आता हे बघा जनावर पाहिल्या त्याच्या अंगावरली चमक सांगते की जनावराला काय क्वालिटी त्याच्या मागं काय मेहनत गेली. आपण तरी बी समजा एखाद्या वेळेस पिल्लू बिमार पडतं हे पडतं तर मग त्याला काय करते तुम्ही. पिल्लू बिमार पडायला ते आमचे पिल्लू सहज बिमार होतच नाही. समजा हे पातळ हागलं ना याला आम्ही ते औषध देऊन देतो. गोळ्या औषध. दुसरं काही नाही. बाकीचे एकदम व्यवस्थित. हे मोठी जर समजा बकरी त्यांना काही नाही. आता हे गाभण बकऱ्याला चालत नाही म्हणून गोळ्या. आम्ही काही गोळ्या गिळ्या काही देत नाही. ते सहज अजून पातळ हागतच त्याच्यामुळं दिसत नाही. हाय क्वालिटी नाही. गाभणला बी काही अडचण आली तर विचारा तुम्ही. काय फरक नाही. हाय गोळ्या औषधं राहते त्याची स्पेशल. असं का. काय उलटत नाही गाभडत नाही काय नाही. नाही तेच आम्हाला कसं वाटलं आपल्याला अनुभव नाही अजून. नाही काही नाही. तुम्हाला नंबर देतो मी माझा. मला मित्रांनो आपण तोच व्हिडिओ बनवतो जे जनावर आपल्याला चांगलं दिसतं. आणि मेन म्हणजे काय काही लोक खूप चाटा आणते व्हिडिओमध्ये. मी बरेच व्हिडिओ बघितलेले. थोडा अफवाफी आणि जास्तपणा खूप जास्त सांगते लोक. थोडंसं अतिशयोक्ती करते. पण आता बाबांनी जी माहिती सांगितली ना ही नंबर 1 सांगितली की बाबा आपण नवीन याच्यामध्ये व्यवस्थित करीत चालायचं. दमादमानं आता काळानुसार बदल जसा आहे तर बाबांचा प्लॅन आहे पुढं बंदिस्त करायचा. बाबा नवीन लोकायला काय सांगशाल बरं तुम्ही. नवीन लोकायला म्हणजे आता माझ्यासारखे तरुण पोरं आहे किंवा मग तुमच्यासारखे आता कोणी रिटायर होईल. जागा नाही समजा उभं राहायला जागा नसली तर बंदिस्त केलं तर काय हरकत नाही ना. मोठ्या शेतकऱ्यांना त्याला शेळी पालन म्हणजे लय भरपूर उत्पन्न देण्यासारखं आहे. ना. हो बोलतोय. फक्त त्याने व्यवस्थित औषध पाणी हे ते करणं बस. शेळ्याचं काय अडचण नाही ना. ते बरोबर खाऊन पिऊन व्यवस्थित होऊन जात. ते खाऊन पिऊन खुदच बनवतं त्या बरोबर. त्यांना पोटभर असलं ना ते काय त्याला एवढं जनावरासारखं लय लागत नाही ना ढोरासारखं. बरोबर आहे का नाही. मोजकं लागत ना. मोजकं शेंडा लागत त्याला. समजा एखाद्याला करायची इच्छा आहे त्याला काय मार्गदर्शन करशाल तुम्ही. म्हणजे बाबा करायला पाहिजे का किंवा कसं. मार्गदर्शन आपण तर म्हणून करायलाच पाहिजे. ना. म्हणजे शेतकऱ्याला डबल जोड धंदाच येतो. ना. हो मी तर म्हणतो जर जादा कमी ठेवलं तर शेतीला बी भारी. अहो जादा कमी जर ठेवलं ना शेतीला लय पटीनं भारी. ते शेतीला आवरू शकत नाही.
शेतीला आता पाऊस थोडा कमी असला तर मग उत्पन्न कमी निघत आहे. बरोबर यांचं काय आता पाऊस जर कमी असलं तर गवत तर होतच ना थोडंफार. बरोबर आहे. ते खायला मिळतच ते आम्हाला. बरोबर बरोबर. आहे का नाही? बघा मित्रांनो, तुम्ही जे व्हिडिओज बघतात की बाबा माझं नुकसान झालं, मी 10 शेळ्या विकतोय, 6 शेळ्या विकतोय, मला कमेंट येत राहत्या मी शेळ्या विकतोय, लॉस गेलो. त्याच्या मागे हेच कारण आहे की तुम्ही व्हिडिओ बघून नका करू, तुम्ही ॲक्च्युअल समजून घ्या शेळीपालन काय असतं. आता बघा, बाबांनी सांगितलं ॲक्च्युअल शेळीपालन काय आहे, तर जनावराचं पोट भरणं. जनावराचं पोट भरलं तर जनावर नळनळ करणार आणि जनावरांना नळनळ केली का तुमचे पैसे तुम्हाला भेटणार. याच्यात काही विषय नाही, असा विषय असतो. आता बाबांनी जर सांगितलं की बिटल वगैरे बोकड वापरून, म्हणजे बाबांना सुद्धा आता नवीन याच्यातला अंदाज आहेच थोडाफार. जरी आपण म्हणलो की बाबा नाही येते इकडलं थोडं औषध पाण्याचं याचं, पण मग क्वालिटी कळती माणसाला, सांभाळायचं कसं जनावर ते करतं. त्याच्यानंतर त्याला खुराक काय द्यावा लागतो काय नाही ते बाबांनी सांगितलं की बाबा असं नाही असं. आता त्यांना थोडंसं खुराकाबद्दल बी विचारूया आपण. मेन तर तिचं पोट भरणं आहे. पोट भरलं म्हणजे तिचं सगळं काही व्यवस्थित होतं. बाबा आता जर समजा बंदिस्त केलं किंवा खुराक, तुमच्या मते सगळ्यात बेस्ट खुराक काय शेळीला? सगळ्यात बेस्ट खुराक तर आता तसं पाहायला गेलं तर हे तांदूळ काही हे गहू असं हे थोडं थोडं जर दिलं ना, 1 मूठ तांदूळाची आणि 2 मुठी गहू, जर एका बकरीला 3 मुठी दिल्या तर आता आम्ही तर काही घालीत नाही म्हणा, पण आता आमच्या बकरी दिवसभर सरत येत आम्हाला द्यायची गरजच नाही. आहे का नाही? तुम्ही पहा ना आता हे बकऱ्या जोगेल किती. बरोबर, पोट भरलेलं त्यांचं. आता तरी बी मी अंधार पडत नाही थोडं लेट गेलं म्हणजे संध्याकाळचा टाइम त्यांचा चारायचा असतो. बरोबर. आता आपण काय करतो, 5 वाजता निघून कोणी 4ला जातं, कोणी 5ला जातं. बरोबर, आम्ही थोडं लेट जातो. बरोबर. लेट गेलं म्हणजे संध्याकाळचा टाइम त्यांचा चरायचा राहतो, म्हणजे 5च्या नंतर जनावर चरत असतं. कधी त्याला बी ध्यानात धरा, बाकी दुसरं काही नाही. त्यांना आता पहा हे सगळं हे गवत दिसू राहिलं नाही, सणा आणते ते गवत. बरोबर. काय त्यांना खायची गरज आहे, खुराक द्यायची गरजच नाही. बरोबर. आम्ही कधी खुराक द्यायला नाही, काही नाही. बघू शकता मित्रांनो, बिगर खुराकाच्या तुम्ही शेळ्या कशा सांभाळू शकता. तर एकच त्याला उपाय. आता तुम्ही म्हणते हे बघा, एकदम खालच्या गवतावर शेळ्या चरताय, पण शेळ्या एकदम नळनळ करताय. आणि ही शेळ्याची जात अशी मित्रांनो, हिला जरा पोट भरलं ना दूध ॲटोमॅटिक उतरतं. हिला असं नाही की हिला मक्काच पाहिजे, गहूच पाहिजे, किंवा मग हिला ह्योच चारा पाहिजे त्योच चारा नाही. तिचं फक्त पोट, कारण ती 1000 वनस्पती खाणारी जाते. ती कधी कोणता चारा कसा वडीन कसा वरपीन त्याचा भरोसा नाही. तिचं पोट भरलं का ती तिचं पिल्लू बरोबर जोपासते. आणि हेच अनुभव तुमच्यासोबत शेअर करायचे असतात की बाबा नवीन रांगडा माणूस जो येणार आहे त्यांना एका शेतकऱ्याचं कसं काय नियोजन आहे आतापर्यंतचं, कसं त्याचं संगोपन आहे, कसा त्याचा अनुभव आहे, ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. बाकी रंदे भैया शेळीपालन फार्म या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, व्हिडिओला लाईक करून घ्यायचा आहे. बाबाचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर कोणाला शेळ्या वगैरे खरेदी करायच्या असेल, पिल्लं वगैरे असले बाबाकडं, तर मी तुम्हाला सांगनच नक्कीच आल्यानंतर. सध्या काही आहे बाबा याच्यात विक्रीसाठी का? आता द्यायला काही नाही. आता मी काय केलं, आता मी घर घेतलं ना राहायसाठी. बरोबर. म्हणजे होतं मला पहिले गण माझ्याकडे बंगला आहे, पण माझ्याकरता घेतलं थोडंसं लहानसं. त्याच्यामुळं 5-1 बकऱ्या मी विकल्या, पण आता सध्या माझ्याकडे काही नाही. आता थोडेच राहिले ना जनावर, त्याच्यामुळं म्हणजे बकऱ्याच्या जेव्हा घर बी झालं बा आता थोडस, म्हणजे सगळं ऊन घर झालं मस्त पैकी. बकऱ्यासाठीच घेतलं बा थोडस. हा म्हणजे आम्हाला राहायला जवळच बकऱ्या जवळ. आता आम्ही थोडं लांब राहतो, मग त्याच्यामुळं बकऱ्या जवळच घेतलं. म्हणजे आपण आपलं बकऱ्या जवळच झोपणे खाणे पिणे, त्याच्यामुळं सगळं दिसत गुतलं घातलं काही. बरोबर, अडचण येत नाही. बरोबर. आता आपण लांब असलो मग ते एखादं गुतलं पडलं काही झालं म्हणजे समजत नाही ना. त्याच्यापेक्षा ते मग ते घरच त्याच्या जवळ घेतलं, ते बाकऱ्याजवळ जिथं राहते तिथं. बरोबर. त्याच्यामुळं मग मला तवा विकावं लागले म्हणा. पण आता सध्या आपल्याकडे काही नाही. आता हे तुमच्याकडे असलं तर द्या कोणाला मित्रायला. बरोबर बरोबर, तेवढा आहे. बाबा म्हणतात तुमच्याच शेळ्या का?
माय शेळ्या तर सकाळ संध्याकाळ मागायचे लोक, 1 द्या 2 द्या, पण मी देतच नाही आता. आता ते काय आहे, सकाळपासून संध्याकाळ लोक आपल्याला फोन चालूच आहे की बाबा 1 शेळी द्या 2 शेळी द्या. लवकर येईन मित्रांनो, माल येईन, टेन्शन नका घेऊ, माल तुम्हाला अवेलेबल करून देईन. पण सध्या नाहीच आहे, सध्या मालच मिळेना चांगल्या क्वालिटीचा. चांगला माल असला की आपण वेट करीत नाही अजिबात. आता सध्या माल सध्याची काळात शॉर्टेज आहे जरा. पण मग तुम्ही बघितला बाबांचा अनुभव वगैरे, क्वालिटी बघितली शेळ्यांची क्वालिटी एकच, चांगला खुराक पाणी द्या आणि व्यवस्थित. बाबांनी सांगितलं आता की असं असं करायला पाहिजे. बाबा तुम्हाला कोण सांगितलं बरं? म्हणजे आता हे आमचं आहे ना, पूर्वीच्या बी शेळ्या होत्या, पण आम्ही ना मध्ये जरा 10-1 वर्ष सोडून द्याल. बरोबर. हा, मध्ये दुसरं काम केलं आम्ही, विहिरीचे काही याचे त्याचे. पण मग ते आता आपल्याला दुसरं काम नाही होत ना. बरोबर. त्याच्यामुळं मग हे सुरू केलं. म्हणजे लोक जे म्हणतात की हे काम लय अवघड, तुमच्या हिशोबानं काहीच नाही झालं तरी येऊ शकतं. हा, आपल्याला दुसरं काम नाही झालं ना, हे काम होतं ना, यांच्या माग फक्त चालावं लागत, बाकी दुसरं काही नाही. हा, तुमच्या जरा आसन चालायची दानत, किंवा मग थोडंसं तुम्ही असं म्हणू शकता की आहे तेवढी ताकद चालाय पुरती, त्यांच्या मागे हिंडू शकते तुम्ही, चालून करा. नाही तर मग बंदिस्त बी तुम्ही 2-5 ठेवू. बंदिस्त तर किती काही सांभाळू शकतं माणूस. हा ना. मग 10, 20, 50 एक बकरी. आता एका माणसाचा मी व्हिडिओ पाहिला होता, ते 100 बकरी त्याच्याकडे. बरोबर बरोबर. कुठला आहे काय मग ते मला नाही सांगता येणार, पण मग ते आता माझ्याकडे काय मोबाईल बिबाईल काही नाही, मला जमतच नाही. बरोबर. मग आपण अडणी माणसं, आता हे साधं काम आपल्या जो काही आपल्याला चालायचं, तुम्ही किती सांगा काम करता नाही येत. आता म्हणून ती बकरी पालन तिकडे 300 रुपये रोजाना काम, 400 रुपये रोजाना, 500 रुपये, हे सोपं आहे ना. हा, नाही आता हे मला परवडत नाही सध्या आता, पण मग ते बकऱ्या कमी असल्यामुळं परवडत नाही. बरोबर. आपल्याकडे ऐपत आली म्हणजे थोडं मग बकऱ्या वाढवून. नाही परवडत नाहीचा विषय नाही बाबा. परवडत काऊन नाही, आपण बोकड विकतोय फक्त. ज्या टायमाला बोकड पाठ दोन्ही विकायला येईन त्या टायमाला परवडणार आहे ना. आता नाही जरी म्हणलं तरी बी 5 शेळ्याचे तुमच्या 10 झाल्या, म्हणजे जे जनावर 1 लाखाची होती ती 2 लाखाची झालीच ना. म्हणजे उद्याच्याला जरी अडचण आली तर पुन्हा तुम्ही ती लाख रुपयाची विकून जिथल्या तिथं येतेच आरामशीर. जिथले तिथं. हा, म्हणजे ते परवडत नाही अशातला विषय नाही. पण समजा एका हिशोबाने पाहिलं तर अजून सध्या एवढे मनासारखे पैसे नाही येतील. थोडे कमी जनावर कमी असल्यामुळं पैसे कमी येते ना. इच्छा जास्त आहे ना मोठी. बघा मित्रांनो, मन मोकळ्या स्वभावाचे बाबा भेटले मला. हे बघा, खुल्ला खाल्ला विषय. अजून 4-6 महिने लागतील. पाठी लागवड झाल्या का तुमचं उत्पन्न वाढणार? माझं उत्पन्न वाढणारच आता, कारण पाठी लागवड व्हायला फक्त 2च पाठी राहिली. बरोबर, सगळ्या पाठी लागेल. बरोबर. आणि आता ते एक जरी दिलं ते ना पिल्लू तरी ते परवडत, पाठी दुसऱ्या झोपेल बरोबर 2-2 देते. तरी बी माझं असं म्हणणार आहे बाबा, तुम्हाला एक सांगणार आहे. तुम्ही म्हणता ना लांब लचक शेळ्या तयार करायच्या, तर तुम्ही काहीच नका करू. आता मी तर काय तुम्हाला ज्यादा नॉलेज नाही देऊ शकत, पण मला एक सल्ला आहे की आपलं जे शेळी जर लांब लचक बनवायची तर तिला फक्त 12 महिने लागून नाही द्यायची. तुम्ही तिला फक्त 12 महिने लावू नका. आणि 12 महिन्यानंतर लागल्यावर जेव्हा जन्मली तेव्हा मला सांगा तुम्ही, तुमची जी त्या पाठीची जी आई राहते का, त्या आईला सुद्धा ती पाठ डाली ती. तुम्हाला दिसत असं ना, आपल्या खांडामध्ये बोकड नाही, आम्ही तसं एकच झोपं घेतो. त्याच्या मागं एकच झोपं. हां, त्याच्या मागं कारण एकच आहे. आता 5-6 पाठी ठेवले आम्ही यावर्षी. त्या पाठी फक्त पुढच्या जवळ लोक बकऱ्या लागत नाही तोपर्यंत लागले नाही पाहिजे. तो लोक आखाजीपर्यंत आपण बोकड्या काही आणत नाही. आणतो आपण बिटलचाच आणतो, चांगला क्वालिटीचाच नर आणतो एखादा. पण मग तवर लोक जर पाठ तुम्ही खाली ठेवली तर तुमची पाठच बनणार. आणि लांब लचक बकरी तशीच बनते. तुम्ही बंदिस्त बी करशाल ना तर कंटिन्यू खांडामध्ये बोकड मोकळा नाही सोडायचं कधीच हां. मग त्याला काय होतं, एकतर एका लॉटमध्ये पिल्लं घ्यायला बी सोपं. आता तुम्हाला सांगता, आपल्या 15 बकऱ्या गाभानी एका हप्त्यात 30 पिल्लं होत्या. आणि जेव्हा विकायला बी येते ना तर एक लॉट असल्यामुळं पट्टीचं गिऱ्हाईक असा विषय होतो. म्हणजे किंमत चांगली आहे ती. आणि एक लॉटच्या पाठी आता मी यावर्षी तर सगळ्या पाठी ठेवणार आहे माझ्या. तर ह्या ज्या पाठी आपण ठेवणार आहे त्या 12 महिन्यात जर लावल्या ना तर त्या बकऱ्याच बनाते डायरेक्ट. म्हणजे ही पाठ अशी लहान दिसत नाही, बकरीला अर्धी दिसत नाही, ती डायरेक्ट बकरीच दिसायला लागते.
आणि लांबलचक जनावर बनायचं हेच कारण आहे. आता आपल्या जेवढे बी बकऱ्या आहे ना, आता याच्यातल्या काही मोठाल्या ज्या पाठी आहे ते तुम्ही म्हणणार नाही पहिलं रुई, त्याच्या मागं कारणच असं आहे की आपण 2 दात झाल्याशिवाय पाठी लावत नाही. आणि तिथं तुमचा लय हे बा 6 महिने आपली एक्स्ट्रा जाते. आपल्याला वाटतं चायला पाठ खाटीत ठेवली आपण अंगावर सांभाळली, पण ज्या टायमाला 12 महिने तुम्ही जनावर सांभाळशाल ना, त्या टायमाला तुम्हाला वेगळा अनुभव येईन काहीतरी. थोडं बदल होतो ना, मग ती पाठ चांगली मजबूत बनती. आणि पहिल्या झोप्याला 2-2 पिल्लं द्या. आता तुम्ही पाहशाल या तुम्ही ज्या पाठी लावली, आता ह्या शक्यतो एकच पिल्लू देणार, एकच देणार. आता आमच्या नाही, आम्हाला असं वाटतं वर्षातून 2दा मिळाला ना, मग त्याचा मोबदला भरपूर मिळत. हा, पण आपण काय उलट काम करतो ना. आता तेच 5 महिने समजा पहिले झोपेचे 5 महिने तिला अंगावर सांभाळलं, आणि दुसरं झोप समजा जावा येणार आहे, त्या दुसऱ्या झोप्याला डायरेक्ट पहिलं वेध घेतलं, तर ते जे तुमचं दुसऱ्या झोप्याला 1 पिल्लू होणार आहे आणि पहिल्या झोप्याला 1, ते दोन्ही एक खट्टी देऊन टाकी ती आपल्याला. आणि बकरी बनती हा पहिल्यावर पाठी. आता ह्या आमच्या जुन्या शेळ्या यांना काय अडचण नाही. 2 वर्षातून 2दा बी झाल्या ना, तर यांचं बकरं अशाच क्वालिटीची राहते आपली. हा, राहते ना, पण तसं नाही. त्याला आहे ना 2-3 महिने 3 महिने स्पेशल पाहिजे, तर आम्ही दूध काढायचा विषय घेत नाही काही. बरोबर. हा, यांना दूध पोटभर पाहिजे. तेच विषय राहतो. फक्त काय, तुम्हाला जर पाठी लांबलचक बनवायच्या असल्या तर पाठी लवकर लागवड करू नका. नाही, आता सुधरून घेऊ आम्ही. पाठी लेट लावायचो, हे मोठाले बाकऱ्या लावून. हा, हे बोकड्या तुम्हाला सांग, तुम्ही कंटिन्यू बोकड्या कधीच ठेवायचं नाही. आणि ठेवायचा बिना तर त्याला लगेच फाटता. असं का? हे कंटिन्यू काय होतं, कधी लागत. मग आता समजा नाही, आता हे आमच्या लागल्याच ना त्या 2-3 पाठी. तीन पाठी ते जेव्हा नाही जाणायला पाहिजे किंवा जेव्हा नाही पिल्लं द्यायला पाहिजे. आता पावसाळ्यात समजा एखाद्या वेळेस मागं पुढं होऊन जातं. पावसाळ्यात आहे ना, तर आमचे काही नाही होत. आपण मग आम्ही काय करतो, थोडं राहतं ना जनावर. हा नाही, पण आता तुम्ही जे म्हणताय मला की बंदिस्त करायचं आपल्याला वाढवायच्या, तर वाढवायच्या वेळी तुम्हाला तेवढं एक नियोजन करावंच लागेल. नाही, मग त्या करून घेऊ ना बंदिस्त म्हणजे केलं ना, मग एकदाच घ्या जाऊ ना. मग इथून म्हणत्या ना, ते पाठी अलग एका साईडला, यांच्यात बोकड ठेवायचाच नाही. असं बोकडे समजा अलग ठेवले तरी चालत्या. पण मग ते नियोजन तुम्हाला आहे ना नंबर 1 नाही करू ना आपण, त्याचा नादच नाही करायचा. मग म्हणजे काय होईल, तुम्ही जे संगोपन करशान जनावरांचं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला अडचण येणार. हा, तुम्ही 2 वेता घ्या, 2 झोपेल नाही अडचण, ते तर चांगलं आहे. पण जेव्हा बी घ्याशान तर लॉटमध्ये समजा, आता तुम्हाला लागवड घ्यायची या 6 महिन्यामध्ये, तर 15 दिवस बोकड सोडायचं बकऱ्यामध्ये. तुम्हाला सांगतो, बकरी जर खाली ठेवली तर 15 दिवसात बकरी हिटवर येतीच. 15 दिवसात येते. बोकड्या द्यायचा नाही तिला जोपर्यंत आपल्याला वाटत नाही तोपर्यंत. सगळ्या बकऱ्या एखादी हिटवर आणायच्या असल्या तर फक्त बोकड त्यांच्याकडे सोडून द्यायचा. 8 दिवसातच सगळ्या बकऱ्या लागून जात्या. असं म्हणजे बकरी हिटवर येणार नाही किंवा लागवड झाली नाही खाली राहील असं होत नाही. बोकड्या पाहिला का बकरी लागूनच जाते. कधी लागती, जेव्हा तुमच्या अशा बकऱ्या राहतील तंदुरुस्त खाय प्यायला भेटलं त्यांना की त्या बाना त्याच. त्याच्यामुळं तुमच्या बकऱ्याला तर खाय प्यायची अडचण नाही. त्याच्यामुळे त्या कधी खाली राहायचा विषय नाही येणार तुम्हाला. नाही, आम्ही ते खाली म्हणजे आम्हाला जास्त वाटत. मग ते सीजन गेलं फेल वाटत. हा, मग ते आम्ही 2 झोपे घेतो म्हणून आम्हाला आहे ना, ते जाऊ द्या 5-6 महिन्यात 50-50 दोन्ही मिळून एवढ्या शेळीची 1 लाख उत्पन्न होतं. असं तेवढं आहे. पण लांबलचक पाठ बनवायची तर तेवढी एक काळजी घ्या फक्त. तेच काळजी घ्यावं. मग घेऊ बरं का, घेऊ आम्ही ती काळजी. बाकी ते आपल्याला कसं आम्हाला वाटत, पण मग ती काय झालं आमच्याकडे ती बकरू भाकऱ्यामुळे ती गेला लागून त्या 2. आता त्या 2 ठेवले आम्ही, तर मग बकरू नाही ठेवलं ना आम्ही आता. त्याच्यामुळे आता या बरोबर 12 महिन्याची होती ना, आणखी 5-6 महिने गेले, 2-4 महिने गेले. नाही, आता तरी बकरू आहेच ना तुमच्यामध्ये. नाही, ते लागत नाही, ते अजून बादच आहे. तेवढी एक काळजी घ्या. बाकी त्याला लावून तुम्ही म्हणते ते बारदाना लावून घेऊ, त्याला काही नाही. धन्यवाद, तुम्ही खूप चांगली माहिती दिली आपल्या शेतकऱ्यांना आणि 1 नंबर नियोजन केलं. भारी वाटलं. व्हिडिओ तुमचा खूप छान झाला. असंच आम्हाला सपोर्ट करीत राहा. बरं. धन्यवाद. हा मित्रांनो, आपल्या बी शेळ्या तुम्ही बघू शकता मस्तपैकी आरामात उभा आहे. बाबाचं म्हणणं एवढंच आहे, अशा लांबलचक शेळ्या आपल्याला पाहिजे. आणि या तवाच बना त्या आपली ट्रिक तुम्ही वापरा. अजूनही काही गणित तुम्हाला पाहिजे असेल, रणदीप भाया शेळीपालन फार्मला फक्त सबस्क्राईब करून घ्यायचं. बाकी काय आपण आहे नाही, टेन्शन काय घ्यात तुम्ही.
व्हॉट्सअप ग्रुप चालू झालेला आहे, मेसेज करू शकता. फीज मी 1000 रुपये ठेवली होती, पण आता त्याच्यामध्ये काहीतरी बदल करणार मी, कारण फक्त शेतकऱ्यांसाठी. ती बघू नंतरच्या नंतर. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय बाय, लव यू ऑल. धन्यवाद.